अज्ञात वाहनाची तरुणाला जोरदार धडक, उपचाराअभावी 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चालक फरार। पुसेगावच्या हद्दीत सातारा पंढरपूर मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी 23 ऑगस्ट रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। सुमित महादेव कांबळे, वय 26, राहणार नेरखेडवी, तालुका खटाव, हे पुसेगावहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना सातारा पंढरपूर रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या पुढे काही अंतरावर एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली। या अपघातात सुमित कांबळे गंभीर जखमी झाले। मात्र अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। गंभीर दुखापतीमुळे सुमित कांबळे यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। या प्रकरणी मयत सुमित कांबळे यांचे भाऊ रत्नभूषण महादेव कांबळे, वय 23, यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन आणि त्याचा चालक अद्याप अज्ञात असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक DB बर्गे करीत असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही SS महामणे यांनी केली आहे। अपघातानंतर जखमीला मदत न करता चालक पसार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा तातडीने शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आव्हान आता पुसेगाव पोलिसांसमोर आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।